मला 4 वाजताच्या पत्रकार परिषदेनंतर सांगायचं आहे आणि म्हणून मी वारंवार सांगितलं की मला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सलग 3दा दावोसला जाण्याची संधी दिली आणि त्याचाच भाग म्हणून आज एवढी मोठी गुंतवणूक देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊ शकली। गोष्टी नाही निष्ठेच्या गोष्टी केल्या, त्याच्यावरनं आठवलं आपल्यावरती असं देखील विरोधकांनी म्हटलं की आपण 20 आमदारांसोबत आहात, याला काय उत्तर देणार? देतो ना 4:30 वाजता। आता मला असं वाटतं, परवा देखील सांगितलं, शाळेमध्ये म्हणजे मी 5वी 6वीत तुम्ही पण होता त्यावेळी जशी आपण भांडणं लावायचो, हा तुझ्याकडे बघत नाही, तो तुझ्याकडे बघून हसत नाही, मी त्याला भेटलो, एवढे राजकीय बालिश काही नेते झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं। त्यांच्यावर सविस्तर बोलणार आहे ना मी, 4 वाजता बोलणार आहे। संजय राऊत यांनी एक वेगळी मागणी केली, ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा आणि वीर सावरकर यांच्याशी त्यांनी तुलना केली बाळासाहेब। मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीतली जी चांगली भूमिका कोणी मांडेल, तेच मांडतील अशातला भाग नाही, कोणी मांडेल त्याचं समर्थन आम्ही करणार आहोत। परंतु एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की या सगळ्या बाबतीमध्ये ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे ते आता स्वतःचा राजकीय उदय करायला माझ्या नावाचा उपयोग करून बघतायत, हे माझं मोठेपण आहे। आणि असल्या बालिश पद्धतीनं माझ्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये काही दरी निर्माण होणार नाही।